विक्रम प्लीज मला समजून घे आणि मला इथून बाहेर काढ रे। मी मरून जाईन, तुझी लतिका मरून जाईल विक्रम। आता तरी विश्वास बसतोय ना तुझा माझ्यावर? लतिका आहे मी। लतिका प्रताप, आणि तुम्हाला अजून काय काय पदार्थ आवडतात ना ते मला सांगून ठेवा, ते सुद्धा बनवीन। बापू काय करताय तुम्ही? देवानं बनवलेल्या तुझ्यातल्या सावित्रीला नमस्कार आहे। तन्वी, वैभवसाठी काहीच उरलं नाहीये रे। तू असं कर, आपल्या शेजारी त्या चौकामध्ये ते राम भरोसे हॉटेल आहे, हा तिथे छान आणि स्वस्त जेवण मिळतं, तिकडे जाऊन जेवून ये। आलो असतो, पण तेवढे पैसे नाहीयेत ना माझ्याकडे। तुम्ही थोडे देता का? हा उधार हो, फेडण्याची लायकी आहे का तुझी? अहो आहे ना, लवकरच मी या घरचा जावई होणार आहे, मग हे घर मीच सांभाळणार आहे, तेव्हा आपण ऍडजस्ट करू काय? बाबा, मी पास होणार हे नक्की, कारण मी प्रेम करतो विनीतावर। तू तर तन्वी सावित्री असं म्हणत होतास, आणि तिच्या पोटी पाटणकर घराण्याचा वारस जन्माला आला तर विक्रमच्या जीवाला धोका नाही असं तू स्पष्ट केलं होतंस। ते खरंय काकूजी, पण शारदा वहिनींना कोण समजवणार? तुझी लपवा छप्पी माझ्या नजरेतून सुटेल। हा, मी चहा आणतो तुझ्यासाठी, ओके? तुला घेऊन मी आता खूप लांब जाणार आहे। मला माहिती तू माझ्यावर खूप रागावशील, खूप आरडाओरडा करशील, पण लतिका मी तुला इतक्या लांब घेऊन जाईन की तुझा आरडाओरडा कोणालाही ऐकू येणार नाही, आणि मग काही दिवसांनी तो आपोआपच माझी होशील, फक्त माझी। कोण आहे ती माणसं? प्रताप, अरे काय करताय? प्रताप, अरे कुठे घेऊन जाताय त्याला? प्रताप, सोडा मला। लाडा साहेबांनी सांगितलं हिला ट्रॅक वरती फेकून द्या। प्रताप, सोडा। मी तन्वी। मला लाजू नकोस पोरी, मी तुझं आणि गणपती मामाचं सगळं बोलणं ऐकलंय, आणि मला कळलंय की तुझा चेहरा लतिकाचा असला तरी तू तन्वीच आहेस। मुली, इतका मोठा त्याग तिच्या नवऱ्यासाठी एक फक्त सावित्रीच करू शकते। विक्रम आता तन्वीला डिवोर्स द्यायला तयार नाहीये। तन्वी म्हणून तुला ही गोष्ट सुखावणारी असली तरी त्याच्या निर्णयामुळे एक अडचण निर्माण होणार आहे। गणपती मामानं ज्या चांगल्या हेतून हे सगळं जुळवून आणलं त्यात पुन्हा काहीतरी गडबड होणार, म्हणून म्हणतो तन्वी। बापू काका, प्लीज मला तन्वी म्हणू नका। मी मनाची पूर्ण तयारी केली आहे, खंबीर केलंय मी माझं मन। हे चुकीचं आहे कळतंय मला, पण दुसरा चांगला पर्याय देखील नाहीये। लतिका, काय झालं? कुठे